10% दिलंय, पण ते कुठं लागू झालंय? 4 जून रोजीचं कसं असेल, किती वाजता बसणार आहे? कारण सगळीकडे मतदानाची मोजणी असेल, सरकार स्थापनेचं असेल, सगळं असेल. तुमचं टायमिंग कसं? सकाळी 9 वाजताच सुरुवात करणार आहे. सकाळी 9 वाजल्याला बसणार. आमरण साकळ्या सुकळ्या करीत नाही सगळं. काय नाही, त्यांचा आशीर्वाद आहेच माझ्या पाठीशी. 6 करोड मराठा हटत नाही. तुमच्या आंदोलनाला, उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गावागावामध्ये आंदोलन सुरू होते, लोकांचे वेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरू होतं. यावेळेस तुमचं काय म्हणणं आहे? त्या सगळ्यांना आवाहन काय आहे? आंदोलन पण शांततेत. माझ्या समाजाला मला आवाहन करायची आता गरज पडत नाही, कारण त्यांचा मुलगा म्हणून बसतोय, त्यांना काळजी आहे. ते ताबडतोब शांततेत आंदोलनं करतायत आणि सरकार यावेळेस वेळ येऊ देणार नाही असं वाटतं सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करायला. आणि मराठा आणि कुणबी एकच आहे यासाठी. म्हणजे सगळे सोयऱ्यांचाच विषय आहे का? सगळे सोयऱ्यांबाबतच आंतरवालीच असणार आहे का नारायणगडावर? आंतरवाली आणि सगळं आंतरवालीतून नारायणगडावर. हो. सध्या राज्यामध्ये कशा पद्धतीची सभेची तयारी? गावागावात लोक कामाला लागलेत की घर सहकुटुंब राज्यातला 6 करोड मराठा नारायणगडावरती येणार आहे. परंतु नारायणगडावरती काय तयारी? त्या लोकांची गैरसोय नाही झाली पाहिजे, लोक तर पडले नाही पाहिजे. आंतरवालीत सगळ्या सुविधा असताना इतके हाल झाले. उगा हट्ट करायचा म्हणून करणारातला मी नाही, झालीच पाहिजे आणि लोक तर पडले पाहिजेत का मग? त्यामुळं मी उद्या प्रत्यक्ष जाऊन तिथं बघणार आहे. सगळे बरेचसे मराठवाड्यातून बी कार्यकर्ते येणार आहेत ते बघण्यासाठी की खरी तयारी तिथं काय. 3 टप्पे झाले लोकसभेचे, आता 2 टप्प्यामध्ये तुम्हाला मराठा आंदोलनाचा आणि एकंदरीत मराठा मतांचा काय परिणाम जाणवला? काय मी आता नाही आहे त्याच्यात. मी निवडणुकीत नाही आहे. मी कोणाचा प्रचारही केला नाही, कोणाला निवडून आणा म्हणलो नाही, कोणाला काय म्हणते त्याला महायुतीला पाठिंबा नव्हता ना, महाविकास आघाडीला होता ना, कुठल्या राज्यातल्या अपक्षाला होता. मी नव्हतं. फक्त एक सांगितलं भाऊ समाजाला पाडा, कारण त्याच्यात लई मोठी ताकद आहे. कारण मी नाहीच आहे त्या प्रक्रियेत. कळणाऱ्याला कळाले नाही. आता मी त्या प्रक्रियेत नाही म्हणल्याच्या नंतर भूमिका जरी असली तरी काहीतरी तुमच्या समोर दिसलं असेल ना, मराठी काय केले. हा बघा दादा, एक मात्र झालंय, मोदी साहेब कधीच इतक्या वेळेस महाराष्ट्रात आले नव्हते. मोदी साहेब सध्या महाराष्ट्रातच येत. झोपालाच इथं येते, गोधाड्या गाधाड्या आणल्या 7-8 इथंच झोपत येईन, इथं सकाळी सुरू लगेच. म्हणजे हे मराठ्यांच्या त्याला डर म्हणते. दुसरं, मोदी साहेब कधीच मीडियाच्या समोर आले नाही 10 वर्ष. आता 1-1 घंटा व्यासपीठावरच बोलते. तिसरं, त्यांनी स्वतःच्या पक्षाचा चिन्हाचा प्रचार सोडून दुसऱ्याचा कधीच केलेला. यावेळेस ते कोणाचा पण करते. हे त्यांच्यावरती वेळ फक्त भाजपाच्या काही स्थानिक इथल्या 4-5 महाराष्ट्रातल्या भाजपाच्या नेत्यामुळे आली की त्यांच्यात प्रचंड मराठ्यांविषयी, दलितांविषयी, मुस्लिमांविषयी, बाराबोलीतदारविषयी खूप द्वेष. त्याचं कारण सांगतो मी. धनगर बांधवांचा आरक्षणाचा ST मधला विषय. त्यांनी सांगितलं SC ST ते OBCला धक्का लागू देणार नाही, म्हणजे धनगर बांधवांचा सुद्धा कार्यक्रम केला यांनी. त्याचा अर्थ असा होतो मग धनगर बांधवांनी तरी का पळावं, असे आता कुजबूज गोरगरीब धनगर बांधव सुरू झाले कालपासून. आता निवडणूक संपले, आता नावं सांगायला हरकत नाही. कोण आहेत ते 4-5 नाही काय फडणवीस साहेबच ना. फडणवीस साहेब ते तेरे नाम एक हे, ते चंद्रकांत दादा पाटील, ते आपल्या इकडे असतात बघा, वगळीला वाड्याला खेकडे असते, तसं भांगपाडीत माया मागं लागायची काय गरज होती त्याला? मी त्याला काही बोललो का? त्याशी ते माया मागं लागलं, घेणं नेणं काही गरज नसतं. आणि फडणवीस साहेबांनी खरं सांगतो मी, हे द्वेष सोडून द्यायला पाहिजे. आम्ही भाजपाच्या विरोधात कधी नव्हतो, असण्याचं कारण नाही. त्यांनी मराठ्यांचा द्वेष सोडून द्यावा. आई बहिणीवरती हल्ले केले, परत त्यांच्यावर केसेस केल्या, लाखो पोरांवरती केसेस केल्यात, लाखो पोरांवरती केसेस केल्यात, महिला तडीपार केल्यात. आणि तो तेरे नाम म्हणतो, ते कोल्हापूरचा तो गचपाण्या, तो म्हणतो 10% आरक्षण दिलंय, मी गैरसमज करतो मी. आणि ते काय म्हणते परत, मला मागितलं होतं, मला एकट्याला. ते म्हणतंय मला एकट्याला त्यांनी मागितलं होतं, मला म्हणजे मी मागितलं होतं, मला प्रमाणपत्र द्या. आणि दिलं नाही म्हणून मी मराठवाड्याला मागितलं, आणि मराठवाड्याला दिलं नाही म्हणून राज्याला मागितलं. काय येडं गोळा करून आणलं काय कुठून? ते गचपाने कचरा धड सडा नाही बी, धड काही कुठं टाकताय ना असलं का. फडणवीस साहेबांनी बघा असले संभलेले. आणि मोदी साहेबावर वेळ आहे. मोदी साहेब महाराष्ट्रात इतके वेळेस आले नव्हते. नुसत्या सोलापूर जिल्ह्यात 3 सभा झाल्या भाऊ त्यांच्या. इतकी फजिती चालली त्याची. हे बघा असली. मी त्याचं वाटा गेलो नाही, काही नाही तर माझ्या वाटा गेलं.
हा, फडणवीस साहेबांनी एक मार्क द्यावा लागतील, कारण ते दिले पाहिजेत. की परवा कुठंतरी 2-4 दिवसापूर्वी त्यांची प्रेस झाली, त्यांनी मान्य केलं की जरांगे पाटील कोणत्याच पक्षाला पाठिंबा दिलेला नाही. ते खरं बोलले जिंदगीत, त्याबद्दल त्यांना मार्क आहेत. आणि दुसरे जे मराठ्यांच्या विरोधात लय आरडत होती, ओबीसीचे नेते, त्यांना घरी बसले. या 2 कामाबद्दल मात्र त्यांना मार्क द्यावा लागतो, 100% द्यावा लागते, कारण ते खरं बोलले, खरं काम केलं. आता नाशिक आहे, नाशिकचं मैदान आहे येणार आहे. ते तर आहेच, पण आता मी कुणालाच पाठिंबा नाही म्हणल्यावर जाऊ तरी कशाला. तुम्ही असं म्हणत आहात, पण तुमचा इम्पॅक्ट दिसला असं दुसऱ्या बाजूने म्हणतायत, म्हणून मोदींना सभा घ्या. म्हणजे हा जरांगे इम्पॅक्ट, जरांगे फॅक्टर दिसून आला का लोकसभेमध्ये? अरे दादा, मी काय चुकीचं करतोय? हे बघा, नोकरदारात आमच्या भरती वाढाना, त्यांची पदोन्नती होत नाही. 10% दिलं, पोरांच्या कामाला नाही आलं. मग काही नेत्यांनी, भाजपाच्या काही म्हणतो मी तुम्हाला, जिल्हा लेवलच्या बरं का, त्यांनी लोकांना आव्हान केलं काम करा म्हणून. पण भाजपातला जो गोरगरीब मराठा मतदार आहे त्यांच्या सोबत आहे, त्यांच्या पक्षाबरोबर आहे आणि त्यांच्या पक्षात पण आहे. त्यांच्याच भाजपातल्या मराठ्यांना, सामान्याला असं वाटायला लागलं की 10% दिले, भरत्या थांबल्यात, पोरांच्या कामाला याय नाही, मग यांच्या बाजूला कारायचं. त्यांनी 10% द्यायचं होतं तर खरं द्यायला पाहिजे होतं. जरी 4-2 नेते तिकडे गेले म्हणजे मराठा समाज नाही, आम्ही ते 3% सोडूनच दिलेत आता 100% मराठ्यांपैकी. कारण सगळ्यांना कळतंय की आपल्या लेकराचं वाटलं. आणि मी काय वाईट करतोय? सगळ्या मराठ्यांचं कल्याण व्हावं म्हणून मी लढतोय. मी दुश्मनी कोणासाठी अंगावर घेतली? सगळ्या मराठ्यांसाठी. गणित नाही बिघडवणार त्यांना येऊनच देणार नाही. गणित बिघडायचं काय संबंध आहे? मैदानातच मी राहणार आहे. जर सगळ्या सोयरीची अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एकच आहे, हो कायदा जर पारित नाही केला तर मी मात्र मैदानात जाणार आहे. पण दिले तर राजकारण माझा मार्ग नाही. देवेंद्र फडणवीस साहेबाला, शिंदे साहेबाला माझं सांगणं आहे की तुम्ही आमचं हा आहे ते हक्काचं द्या. तुम्ही गुन्हे मागे घेऊ म्हणले होते ते घ्या, आम्हाला राजकारणात यायचं नाही. पण जर नाही केलं तर मग मात्र 288 मध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आम्ही निवडणूक लढवणार आहेत. मी नाही राजकारणात राहणार, पण गोरगरीब महाराज देणारा बनवणार आहे आणि यांना कायमच्या त्याच्यातून घालणार आहे. धन्यवाद.